शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपला जर सोयाबीन तूर असं आंतरपीक असेल तर या आंतरपीक पद्धतीमध्ये आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करावा हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी म्हणजे गवतवर्गीय तण जर आपल्या तूर सोयाबीन पिकामध्ये झालेलं असेल किंवा जर त्या ठिकाणी ज्वारी बाजरी गहू जर निघालेलं असेल तर त्या ठिकाणी आपण गवतवर्गीय तणासाठी वापरल्या जाणाऱ्या तणनाशकाचा वापर करू शकतो। ज्यामध्ये पहिलं तणनाशक आहे प्रोपिक्युझापॉप, जो बाजारात आपल्याला एजिल नावाने मिळतो। दुसरं तणनाशक म्हणजे क्युझोलापॉप, जो आपल्याला टर्गा सुपर नावाने मिळतो। तिसरं तणनाशक म्हणजे क्लेथोडियम, जो बाजारामध्ये आपल्याला प्रोडियम अल्ट्रा, घासनास किंवा सेंचुरियन या नावाने मिळतो। तर यापैकी आपण कोणत्याही एका तणनाशकाचा या ठिकाणी वापर करू शकतो। यामुळे आपल्या तूर पिकाला कुठलाही धोका त्या ठिकाणी होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जे काही रुंद पानाचे गवत आहेत तर यासाठी आपण इमॅजिथायपर हा घटक असलेल्या तणनाशकाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे। तर हे तणनाशक आपल्याला बाजारामध्ये 10% मध्ये वीट ब्लॉक किंवा वार या नावाने उपलब्ध होतो। त्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकता किंवा 35% मध्ये हे तणनाशक आपल्याला ओडिशी नावाने मिळतो, त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो। किंवा 70% मध्ये सुद्धा आपल्याला हा इंडिका नावाने मिळतो, तर त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो। किंवा टाटा रॅलीजने एक नवीन बलवान नावाचं तणनाशक काढलेलं आहे, तर या बलवान तणनाशकाची सुद्धा आपण या आंतरपीक पद्धतीमध्ये वापर करू शकतो। यामुळे आपल्या सोयाबीन पिकामधील जे काही रुंद पानाचे गवत आहेत तर ते नियंत्रण होण्यासाठी मदत होईल। धन्यवाद।